ओके क्लिअर. ओके, आपण स्टार्ट करूया. पहा, आज माझ्याकडे जो सब्जेक्ट दिलेला आहे हा सायन्स सब्जेक्ट आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये याला आपण विज्ञान म्हणतो, सामान्य विज्ञान, बरोबर आहे की नाही. तर हा जो सामान्य विज्ञान हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आपण 8वी 9वी 10वीला आपण खूप विज्ञान शिकलो, बरोबर आहे. 11वी 12वीला पण शिकलो. पण आता आपण आहोत भावी शिक्षक, बरोबर आहे ना. भावी शिक्षक म्हटल्यानंतर आपण 8वी ते 10वीच्या मुलांना किंवा त्याच्या अगोदरच्या मुलांनाही आपण आता विज्ञान शिकवणार आहोत, बरोबर आहे. तर आज मी तुमचा जो विज्ञानाचा भाग घेणार आहे तो आहे पेशीचा भाग घेणार आहे. कारण पेशी जे आहे विज्ञानमध्ये पेशी ही खूप महत्वाची संकल्पना आहे. तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आता सेल बद्दलची माहिती म्हणजे आता तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो की सेल बायोलॉजी. तर सेल बायोलॉजी बायोलॉजी म्हणजेच आता ह्याच्यामध्ये जीवशास्त्र आहे. जीवशास्त्र म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पूर्ण जीवांची माहिती असते, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे लिव्हिंग थिंग्स, बरोबर आहे की नाही, सगळ्या लिव्हिंग थिंग्सची ज्याच्यामध्ये माहिती असते असा हा जो आहे हा विज्ञानाचा भाग आहे, बरोबर आहे. आणि आपल्या ज्या पेशी आहेत ह्या आपल्या मानवी जीवनाचा एक मूलभूत भाग आहे. ऑल सिस्टम्स ऑफ अवर बॉडी आर डिपेंड्स ऑन द सेल. आता पहा, मागच्या वर्षीचा जो पेपर पाहिला होता मी, टेटचा पेपर पाहिला होता एमपीएससी यूपीएससीचा, तर त्याच्यामध्ये एक तरी प्रश्न हा पेशीवरचा कंपल्सरी असतो, विचारला जातो तो प्रश्न. त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर थोडस फोकस करणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. कारण काय आहे की ह्या ज्या आयोगाच्या परीक्षा असतात त्यांची जी लेवल आहे की नाही ती थोडी वाढलेली असते. जरा मोठ्या लेवलचं म्हणजे 11वी 12वीच्या लेवलचे काही प्रश्न पुढे असतात, एक स्टेप पुढे असतात, बरोबर आहे ना. तर आपण पहिला भाग घेणार आहोत की आता सेल जसं मी तुम्हाला म्हटलं की सेल म्हणजे काय, तर पेशी. तर ह्या ज्या पेशी आहेत तुम्हाला मगाशी मी सांगितलं की सेल हा एक आपला मूलभूत भाग आहे. जसं की बघा, आता मी तुम्हाला एक मूलभूत म्हणजे मूळ कसं आहे बघा. आता आपण शिकतो, बरोबर आहे ना. तर शिकत असताना आपण सुरुवातीला 1ली 2रीच्या काळामध्ये आपण काय शिकतो, अगोदर अक्षरे शिकतो, बरोबर की नाही. मग अक्षरापासून काय तयार होतं, एक शब्द तयार होतो, बरोबर की नाही. शब्दाच्या नंतर अनेक शब्द एकत्र येऊन काय तयार होतं, वाक्य तयार होतं. अनेक वाक्य एकत्र येऊन काय तयार होतो, परिच्छेद तयार होतो, म्हणजे पॅरेग्राफ तयार होतो, बरोबर आहे. असे अनेक पॅरेग्राफ तयार होऊन एक धडा तयार होतो आणि असे अनेक धडे मिळून एक पुस्तक तयार होतं, बरोबर आहे की नाही. आता ही जी पुस्तकाची निर्मिती आहे तर ह्याचं जे मूळ आहे हे काय आहे, अक्षर आहे, बरोबर आहे ना. जसं की अजून एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण एक मोठी बिल्डिंग पाहतो, बरोबर आहे. मग आता बिल्डिंग जी आहे, बिल्डिंगचा बेस काय आहे, तर विटा आहे. विटांशिवाय बिल्डिंग उभं राहणार आहे का, नाही. तर त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे त्या शरीराची सुरुवात, त्याचं मूळ जे काही आहे ते आहे सेल. सेलला आपण मराठीमध्ये म्हणतो काय म्हणतो, पेशी, बरोबर आहे. तर ह्या ज्या पेशी आहेत तर ह्या अनेक पेशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची उती तयार होते, अनेक उती तयार होतात. मग अनेक उती एकत्र आल्यानंतर आता तुम्ही म्हणता की सेल एकच आहे, तर असं नाही. सेल ह्या मिलियन ट्रिलियन मध्ये असतात. ह्या अशा भरपूर पेशी जेव्हा एकत्र येतात की नाही तेव्हा उती म्हणजे काय, की जेव्हा हा एक सेल आहे, बरोबर आहे, हा एक दुसरा सेल आहे, हा तिसरा सेल आहे, असे अनेक सेल ह्याच्यामध्ये काय होत आहेत, एकत्र येतात, बरोबर आहे. मग हे असे अनेक सेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक असा गठ्ठा तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, उती तयार झाली म्हणतो, बरोबर आहे. मग अशा अनेक उती जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अवयव तयार होतो, म्हणजे जसं की हाताची बोटं आहेत, हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, असे अवयव तयार होतात. मग ह्या पूर्ण अवयवांनी आपली काय तयार होते, शरीर रचना तयार होते, म्हणजे आपली बॉडी तयार होते, बरोबर आहे. शरीर तयार होतं आणि ह्या शरीरामध्ये मग त्याच्यामध्ये काहीतरी कार्य चालतात आपले, बरोबर, कार्य चालू होतात. मग अनेक कार्य जी आहेत जसं की श्वसन आहे, डायजेशन आहे, एक्सक्रीशन आहे, हे सगळं जे आहे ह्या शरीर संस्थेमार्फत हे कार्य होत असतात, ओके नाही. शरीर संस्थेतर्फे ही सगळी कार्य होत असतात. मग ह्या सगळ्या शरीराचं, आता बघा माझा हा हात आहे, बरोबर आहे. हा जो माझा हात आहे
हा अनेक युतींनी तयार झालेल्या, उतींनी तयार झाल्या. सेल, सेल पासून उती, उतीपासून हा अवयव तयार झाला, हा एक अवयव तयार झाला, बरोबर आहे. ह्या अवयवापासून परत दुसरा अवयव त्याला जोडला गेला, म्हणजे जसं की पाय आहे, आपली बॉडी आहे, आपलं तोंड आहे, तोंडाला अजून डोळे आहेत, कान आहेत, असं आपलं एक शरीर तयार झालं. आणि शरीर तयार झाल्यानंतर काही ऑर्गॅनिझम्स तयार होतात. म्हणजे काय, की जसं तुम्हाला मग अशी मी सांगितलं की आपण रेस्पिरेशन म्हणजे श्वसन करतो, आपलं काय म्हणतात एक्सक्रीशन होतं, त्याच्यानंतर डायजेशन होतं. ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत ह्या सगळ्या कोणामार्फत होत असतात, तर सेल मार्फत होत असतात. म्हणजे काय, की सेल इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड, कळतंय? तर आता ही जी अशी सेल आहे, बरोबर आहे ना, तर तुम्ही म्हणाल की ही सेल कुठे असते, आपल्या शरीरात आहे, बरोबर आहे. सेल आपल्या या शरीरात आहे. मग आता ही सेल जी आहे ही एवढी लहान आहे की आपल्याला साध्या डोळ्याने कधीच दिसणार नाही. मग ती कशाने दिसते आपल्याला, तर ती आपल्याला सूक्ष्मदर्शी खाली पाहावी लागते. कशाखाली पाहावी लागते, सूक्ष्मदर्शी खाली. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, खूप महत्वाचा भाग आहे. सूक्ष्मदर्शी खाली ही आपल्याला पाहावी लागते. म्हणजे एवढी ती काय आहे, लहान आहे. म्हणजे आपण त्याचा आकार सुद्धा सांगू शकत नाही, बऱ्यापैकी लहान असते. तर आता सूक्ष्मदर्शी खाली पाहायचं म्हटल्यानंतर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल किंवा असा प्रश्न विचारला होता की सूक्ष्मदर्शीचा प्रथम जो शोध आहे तो कुणी लावला, तर त्याचा शोध लावलेला आहे झॅकेरियस. पहा, त्याचा शोध लागलेला आहे झॅकेरियस जॉन्सन यांनी. हे डचचे होते रहिवासी, डचचे रहिवासी होते. आणि ह्यांनी काय केलेलं आहे, त्याचा सेलचा शोध लावलेला आहे. तो लावलेला आहे 1590 ते 1618 या कालावधीमध्ये त्यांनी सूक्ष्मदर्शीचा शोध लावला. त्यांनी शोध लावला म्हणून आपण सेल त्याच्या खाली पाहू शकलो. ही महत्वाची भाग आहे. म्हणून हे तुम्हाला सांगण्यासाठी काय, की सूक्ष्मदर्शीचा शोध कोणी लावला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून म्हणजे सिरियसली सांगते की हे विचारलेलं आहे म्हणून, आणि किती साली कोणत्या कालावधीच्या दरम्यान लावलेलं आहे म्हणून ही माहिती तुम्हाला दिलेली आहे, बरोबर आहे. मग आता पहा, जेव्हा सूक्ष्मदर्शी खाली जेव्हा पहिल्यांदा पेशीचा जो शोध लावला, आता तुम्ही म्हणाल पेशीचा शोध कुणी लावला, तर पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक. कुणी लावला, रॉबर्ट हुक यांनी हा शोध लावला. मग आता कोणत्या साली लावला बघू, हा 1665 साली. 1665 ते 1618, सॉरी 1600, हा बरोबर 1665 साली जवळपास यांनी हा शोध लावलेला आहे. कोणाचा, सेलचा, बरोबर आहे. मग आता पहा, ह्याला त्यांनी सेल असं का म्हटलं आहे, सेल हाच शब्द का दिला, तर पूर्वीच्या काळी पहा सेल, सेलचा अर्थ पूर्वीच्या काळी असा होता डच मध्ये, तेव्हा ब्रिटिशांचं साम्राज्य होतं तेव्हा सेलला कारागृह असं म्हणत होते. काय म्हणत होते ते, कारागृह. त्याची जी रचना आहे ती कारागृहासारखी. मग आता ही जी रचना कारागृहासारखी त्याला का बरं वाटली, नेमकं काय झालं होतं, तर हे जे डच एकदा असेच निवांत बसले होते सायंटिस्ट. आता सायंटिस्ट लोक कधी निवांत बसतात का, नाही, त्यांना काही ना काही शोध लावायचे असतात. तर त्यांच्या समोर एक बॉटल होती, अशी बॉटल होती. आणि पूर्वीच्या काळी पहा अशी बूच असायचे लाकडाचे, तुम्हाला माहिती असेल असे लाकडाचे बूच असायचे. तर त्यांनी काय केलं, सहज म्हणून अगदी सहज त्यांनी ते बूच काढलं. बघा आता हे बूच तुम्हाला इकडे तिकडे आपण जेव्हा बर्फाचे गोळे वगैरे खातो बाहेर, तर त्या बाटल्या वगैरे असतात, तर लाकडाचं ते बूच असतं. तर त्यांनी काय केलं, ह्याचा एक असा पातळ स्लाइस काढला आणि तो सूक्ष्मदर्शी खाली त्यांनी तो पाहिला. तर जेव्हा त्यांनी सूक्ष्मदर्शी खाली ते पाहिलं तेव्हा त्यांना ही एक अशी रचना दिसली सेलची. हे असं काहीतरी त्यांना त्याच्यामध्ये दिसलं. मग त्यांना परत कुतूहल झालं की बाबा काय आहे नेमकं, कशासाठी आहे हे. मग त्यांनी थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की ह्या मृत पेशी आहेत. काय आहेत, या मृत पेशी आहेत. आणि हे लाकडापासून तयार केलेले आहे. म्हणजे लाकूड कशापासून तयार होतं, तर वनस्पती असते, बरोबर आहे की नाही. मग वनस्पतीचं जे लाकूड आहे, वाळलेलं लाकूड आहे, ज्याचं बूच बनवलेलं आहे, त्याचा त्यांनी पातळ काप घेतला आणि तो त्यांनी कुठे पाहिला, सूक्ष्मदर्शीखाली पाहिला. मग त्यांना थोडीशी अशी अरेंजमेंट दिसली. मग त्याला काय बरं नाव द्यावं, मग त्यांच्या लक्षात आलं की हे कशासारखं दिसतंय, तर कारागृहासारखं.
म्हणून त्यांनी त्याला सेल सेल असं नाव दिलं. आता पहा, सेलचे खूप अर्थ आहेत, बरोबर आहे. सेल आपण मोबाईलला पण सेल म्हणतो, घड्याळामध्ये पण सेल असतो, बरोबर की नाही. असे सेलचे बरेचसे अर्थ आहेत. कारागृह म्हणजे पण सेल आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांना तो शोध लागला आणि तेव्हा त्यांनी त्याला सेल सेल म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण स्मॉल रूम असा पण त्याचा अर्थ होतो. पण स्मॉल रूम म्हणजे छोटीशी खोली असा त्यांचा अर्थ निघतो. तर पहा, अशा प्रकारे तुम्हाला हे थोडस डिटेल मध्ये सांगितलेलं आहे, सुरुवातीचं सांगितलं आहे. तर जेव्हा त्यांनी हा शोध लागला तेव्हा त्यांनी त्याची एक अशी व्याख्या तयार केली, सेलची व्याख्या तयार केली की सेल हा कसा असेल. म्हणजे जेव्हा शोध लागला तेव्हा त्यांनी काय सांगितलं की हा सजीवांचा रचनात्मक रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजेच सेल, बरोबर. आता रचनात्मक म्हणजे काय, आता तुम्हाला जी रचना दाखवत होती ती रचना, आणि कार्यात्मक म्हणजे आपण जे लिव्हिंग थिंग्स आहोत, आपण जे सजीव आहोत, आपण काहीतरी कार्य करतो. मग अशी सांगितलं की हात आहे, हात माझे सेल्स पासून तयार झालेले, ऊतीपासून तयार झाले, मग मी काहीतरी कार्य करते. आपल्या आतली बॉडी, आपलं जे शरीर आहे ते श्वसनाचं काम करतं, पचनाचं काम करतं, उत्सर्जनाचं काम करतं. तर हे कार्यात्मक तो काय आहे, घटक आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे याची आपल्याला माहिती पडते की आपण त्याच्यापासून आपल्याला काय काय निर्माण होतात. आता आपण आता अजून थोडस डिटेलमध्ये पुढे जाणार आहोत की हा जो सेल आहे त्याची साईज खूप आणि खूप लहान असते आणि आपल्या बॉडीमध्ये सेल्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. आता खूप जास्त प्रमाणात म्हणजे किती, तर मिलियन, ट्रिलियन, 1000 बिलियन, 1000 ट्रिलियन पर्यंत असतात. आता तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की सेल म्हणजे काय. तर सेल जे आहेत ना, तुम्हाला सेलची मी व्याख्या सांगितली, सगळं सांगितलं. तर आता हे जे सेल आहेत किती आहे ते सांगितलं. ह्याचे परत दोन भाग पडतात, एक पेशीय आणि बहुपेशीय, असे दोन भाग त्याचे पडतात. आता पहा, एक पेशीय आणि बहुपेशीय म्हणजे काय, की जी एकच पेशी असते. उदाहरणार्थ आता पहा, तुम्ही भावी सगळेजण शिक्षक आहात, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. आता मी जे सांगते हे पण तुम्हाला माहिती असणार आहे, परंतु तरी पण आपण थोडस रिवाइज करतोय. काही गोष्टी माहित नसतील तर त्या तुम्हाला काय करायच्यात, नोट डाऊन करायच्या. एकपेशीय प्राणी कोणते, तर अमिबा आहे, युग्लिना आहे, पॅरेमिशियम आहे, हे सगळे एकपेशीय प्राणी आहेत, बरोबर आहे. अतिशय छोटे, सूक्ष्मदर्शी खाली दिसणारे. आणि बहुपेशीय म्हणजे काय, म्हणजे आपण, म्हणजे शैवालापासून ते मानवापर्यंत कोणताही जीवित प्राणी, कोणताही सजीव हा बहुपेशीय असतो. म्हणजे आपल्यामध्ये बहुपेशी म्हणजे जास्त पेशी असणारे आपण काय आहोत, मानव आहोत, बरोबर आहे. म्हणून ह्याला म्हणायचे एकपेशीय आणि बहुपेशीय. आता पहा, पेशी जी आहे, आता आपण पेशीची रचना पाहणार आहोत. तर पेशी कशी असते, तर पेशी ही अशी असते, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय, सुरुवातीला प्राणी पेशी पण आहे आणि वनस्पती पेशी पण आहे. प्राणी वनस्पती आणि पेशी वनस्पती म्हणजे काय, की प्रत्येक सजीवामध्ये पेशी असते, हे मी तुम्हाला सांगितलंय, बरोबर आहे. आता समजा 5वी 6वीला जेव्हा आपण होतो, किंवा आपले मुलं आहेत, किंवा आपल्या शेजारी पाजारी आहे, किंवा आपण शाळेमध्ये पाहिलंय की तुम्हाला विचारतात की बाबा सजीव आणि निर्जीव ह्याच्यातला फरक काय. तर जनरली आपण काय सांगतो, 5वी 6वीचे जे विद्यार्थी आहेत ते काय सांगतात, सजीव काय करत असतो, की सजीव श्वसन करतो, सजीवांची वाढ होते, बरोबर ना, सजीव हालचाल करतो, सजीव प्रजनन करतो, हो की नाही. जनरली आपण 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असं सांगतात. पण 11वीच्या बेसवर आपण जी आता परीक्षा देणार आहोत की नाही, ही एक लेवल पुढे असते. मग अशी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं. मग तुम्हाला पण असंच खरं वाटतं का, की बाबा ह्यांना सजीव म्हणावं, की जे हालचाल करतात, जे प्रजनन करतात, ज्यांची वाढ होते, बरोबर, हे सजीव आहेत का, नाही. तर ह्याच्या पुढे अजून आपल्याला एक स्टेप जायचंय. काय जायचंय, आता बघा मी तुम्हाला सांगते. आपण काय म्हणतो की जो हालचाल करतो, बरोबर आहे, तो सजीव आहे. तर आता मला सांगा, हालचाल करतो तो जर सजीव असेल, तर आता आजकालच्या जमान्यामध्ये रोबोट आहे. रोबोट हालचाल करतो, इकडून तिकडे जातो, फिरतो सगळीकडे, तो स्वतःची कामं, आपली पण कामं करतो, स्वतःची पण कामं करतो. मग तो सजीव आहे का मित्रांनो, तर नाही.
तो सजीव नाही. म्हणजे प्रत्येक हालचाल करणारी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी वस्तू सजीव असते का? नाही. किंवा हिमालय आहे का? हिमालय दरवर्षी जसा बर्फ पडत जातो तस तसं हिमालय वाढतो. आपण सजीवांची संकल्पना किंवा सजीवाची जी माहिती सांगितली होती की सजीव म्हणजे काय, ह्याच्या प्रॉपर्टीज काय विचारल्या होत्या, तर आपण म्हणलो की त्याची वाढ होते. आता हिमालयाची वाढ होती, उंच 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 होतो, मग तो सजीव झाला का? नाही झाला. बरोबर आहे. मग आता हे सजीव नाहीच आहे. झाडं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, वाढतात. तर मूळ मला हे सांगायचं आहे की जीवशास्त्रामध्ये आपल्याला पेशी विज्ञान शिकत असताना आपल्याला पेशी महत्वाची आहे. तर थोडक्यात असं सांगायचंय की ज्या सजीवामध्ये किंवा ज्या कोणत्याही बायोलॉजीमध्ये कोणत्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स मध्ये सेल आहे, बरोबर आहे ना, जिथं सेल आहे ती लिव्हिंग थिंग्स आहे. ओके. जी लिव्हिंग थिंग्स आहे ती सजीव आहे ज्याच्यामध्ये सेल आहे. आता रोबोट मध्ये सेल आहे का? नाही. तो रक्त तयार करू शकतो का? नाही. मग तो सजीव आहे का? नाही, कारण त्याच्यामध्ये सेलच नाहीये. आलं का लक्षात? हे मूलभूत घटक तुम्हाला थोडा सांगायचा होता म्हणून परत मी बॅक झाले. मग आता पहा, आपण जसं पाहिलं की आता दोन प्रकारच्या पेशी असतात, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. बरोबर आहे. मग आता प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी, आता ह्यातला फरक तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला काय सांगायची गरज नाही, तरी पण मी एकदा रिवाइज करते. बरोबर आहे ना. आता बघा, वनस्पती जी पेशी जी असते तर वनस्पती पेशीला पेशी भित्तिका असते, परंतु प्राणी पेशीला मात्र पेशी भित्तिका नसते. वनस्पतीमध्ये हरितलौकी असतात. हरितलौकी की ज्याच्यामुळे आपले झाडं जे आहेत त्यांचा रंग, झाडांच्या पानाचा रंग हिरवा दिसतो. तसं प्राणी पेशीमध्ये हरितलौके नसतात. ही पेशी आकाराने आता ह्याच्यामध्ये रिक्तिका म्हणून ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात आणि प्राणी पेशीमध्ये रिक्तिका एकदम लहान असतात. तंतुकणिका, तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, ह्या ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याची संख्या कमी असते. कशामध्ये? वनस्पती पेशीमध्ये. आणि प्राणी पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या जास्त असते. आणि मेन म्हणजे पेशी भित्तिकाचं हे जे मेन आवरण आहे हे वनस्पती पेशीमध्ये असतं आणि याच्यामध्ये प्राणी पेशीमध्ये पेशी पटल असतं. बरोबर. हे काही बेसिक फरक मी तुम्हाला सांगितले, हे तुम्हाला माहिती असणार आहेत, पण मी फक्त रिवाइज केलंय तुम्हाला की तुम्हाला ते थोडस अजून माहिती पडावी म्हणून. बरोबर. तर आता हे जे असे सेल्स आहेत, बरोबर आहे ना, आता त्याचे जे घटक आहेत परत एकदा मी लिहिते. काय काय असतं मला सांगा बरं. पेशी भित्तिका असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय असतं? पेशी पटल असतं, बरोबर आहे. तंतुकणिका, त्याच्यानंतर आहे केंद्रक. हम्म. त्याच्यानंतर येतं बघा पेशी द्रव्य. हम्म. त्याच्यानंतर येतं गॉल्जी, काय म्हणजे गॉल्गी बॉडीज. ओके. त्याच्यानंतर येतात हरितलौके, म्हणजे ही प्राणी पेशीमध्ये नसतात, वनस्पती पेशीमध्ये असतात. पण मी अंगके सांगते तुम्हाला. पेशी अंगके जसं आपल्या बॉडीचे पार्ट्स आहेत तसे हे पेशीचे काय आहेत? अवयव आहेत. त्याच्यानंतर आहेत रिक्तिका. तर हे सगळे काय आहेत? पेशीचे अंगक आहेत. आणि ह्याच्याशिवाय पेशी नसते. प्रत्येक पेशीला केंद्रक हा असतो, बरोबर आहे. हे त्याचे काय आहे? भाग आहेत. तर आता आपण पाहिलं की बाबा पेशीचे अंगक कोणते कोणते. आता स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. आता बघा, पेशी प्रक्रिया. पेशीय प्रक्रिया. आता पेशीय प्रक्रियेचे दोन भाग पडतात. पहिलं आहे पेशीय भक्षण. पहिलं काय आहे? पेशीय भक्षण. आणि दुसरं जे आहे ते पेशीय उत्सर्जन, एक्सक्रीशन ज्याला आपण म्हणतो. बघा, ह्याच्या नावातच उत्तर आहे. पेशीय भक्षण आणि पेशीय उत्सर्जन, बरोबर आहे ना. आता पेशीय भक्षण, भक्षण म्हणजे काय? की आतमध्ये ग्रहण करणे, गिळंकृत करणे. म्हणजे पेशी अन्न भक्षण करतात. त्यांचं जे अन्न आहे, जीवाणू आहे, विषाणू आहेत, ते गिळंकृत करतात. म्हणजे समजा आता ही एक पेशी आहे, बरोबर आहे. आता हे पेशी पटल असतं तर आतमध्ये इथं ह्याचं हे समजा
इथून तो अन्न ग्रहण करणार आहे, मग हळूहळू हळू करून काय होतं, याचं भक्षण होतं आणि आतमध्ये त्याचं अन्न आतल्या दिशेने जातं, म्हणजे तो भक्षण करतो, म्हणून ज्याला म्हणायचं पेशीय भक्षण. आणि त्याच्या विरुद्ध क्रिया आहे पेशीय उत्सर्जन. नको असलेले पदार्थ, पेशीला जे घटक नको असतात ते घटक शरीराबाहेर म्हणजे पेशीच्या शरीराबाहेर टाकणे, त्याला काय म्हणायचं, पेशीय उत्सर्जन. तर ही एक पेशीय प्रक्रिया आहे, पेशीय भक्षण आणि पेशीय उत्सर्जन. आता त्याच्यानंतर जे आहे ते आहे विसरण आणि परासरण. दुसरी प्रक्रिया आहे विसरण आणि परासरण. ह्या गोष्टी थोड्याशा नोट डाऊन करून घ्या, म्हणजे विसरणार नाही. थोडस नोट डाऊन केलं तरी तुमच्या लक्षात येईल, कारण आपण खूप मोठे आहोत, बऱ्यापैकी आपला अभ्यास झालेला आहे. नुसतं थोडं थोडं लिहून घेतलं त्याच्याविषयी माहिती तुम्हाला लगेच कळून जाते, बरोबर आहे ना. मग आता बघा पेशीय विसरण. आता ह्या पेशीय विसरण मध्ये काय होतं की पेशी स्वतःची ऊर्जा न वापरता जी क्रिया करते, स्वतःची ऊर्जा न वापरता जी क्रिया करते त्याला म्हणायचं विसरण. म्हणजे काय की पेशींना जिवंत राहण्यासाठी ही जी क्रिया आहे, विसरणाची जी क्रिया आहे, ही महत्वाची आहे. पेशी स्वतःची ह्याच्यामध्ये ऊर्जा अजिबात वापरत नाही. मग ही कशा मार्फत करल्या जातात. आता बघा ही जी पेशी आहे ते पेशी पटल आहे, बरोबर आहे. हे जे आहे पेशी पटल आहे. हे जे पेशी पटल असते की नाही, हे अतिशय नाजूक असतं, लवचिक आवरण असतं. हा, आणि हे काय करत असतं, पेशीचं आवरण काही ठराविक घटकांना त्याच्या आतमध्ये प्रवेश करू देतो, सगळ्याला प्रवेश करू देत नाही. ज्याला त्याला जे पाहिजे, पेशीला जे अन्न पाहिजे, जे विषाणू पाहिजे, जे जीवाणू पाहिजे, त्याचंच तो भक्षण करत असतो. आणि ते करत असतो पेशीय पटलामार्फत, बरोबर आहे. आता हे जे पेशीय पटल आहे, मी तुम्हाला मला सांगितलं अत्यंत नाजूक आहे, बरोबर आहे. मग आता त्यांना जे पाहिजे ते आत घेतं आणि बाहेर पण काढतं. ह्या दोन्ही क्रिया ह्या कोणामार्फत होत असतात, तर पेशी पटलामार्फत होत असतात, बरोबर आहे. त्याच्या आणि हे जे विसरण आहे, विसरणाला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू शब्द आहे, डिफ्युजन म्हणतो आपण. काय म्हणतो, डिफ्युजन. तर डिफ्युजन म्हणजे काय की याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे हा पेशी पटलामार्फत, बाकी अन्न तर ग्रहण करतोच, परंतु मेन कार्य आपल्याला काय लागतं, जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो, बरोबर आहे की नाही. मग तो ऑक्सिजन पेशीच्या आतमध्ये शिरतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम पेशी पटलामार्फत होत असतं. आणि ह्याच क्रियेला आपण विसरण असं म्हणतो. आले का लक्षात. विसरण म्हणजे काय, डिफ्युजन, ऑक्सिजन आतमध्ये घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे पेशी मार्फत, बरोबर आहे. आपल्या ब्लड मध्ये पेशी आहेत, आपल्या ब्लड मध्ये ऑक्सिजन आहे, आणि ते पेशींमध्ये आतमध्ये घेणं आणि बाहेर सोडणं हे पेशी पटलामार्फत होत असतं. त्याच्यानंतर पुढे आहे परासरण. तुम्हाला ऑस्मोसिस क्रिया माहिती असेल, बरोबर. ऑस्मोसिस ही क्रिया माहिती असेल की ज्याच्यामध्ये जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे घेऊन जाणारा जो प्रवास आहे त्याला म्हणायचं परासरण, बरोबर आहे. म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर पाण्याचं जे प्रमाण आहे हे सारखं करण्यासाठी. बघा पेशी जी असते त्याच्या आजूबाजूला काय आहे, पाणी आहे, पेशीच्या आतमध्ये पण पेशी द्रव्य आहे. तर दोघांची लेव्हल जी आहे ती सारखी करण्यासाठी, म्हणजे पाण्याचा जो प्रवास आहे त्यालाच आपण परासरण म्हणतो. मग आता याच्यामध्ये 3 शक्यता असतात. आता याच्या 3 शक्यता कोणत्या, म्हणजे नेमकं काय शक्यता असू शकतील परासरण मध्ये, नेमक्या 3 काय आहेत. तर पहिली जी आहे समपरासरण, त्याला म्हणायचं समपरासरण. त्याच्यानंतर जी दुसरी आहे ती आहे अवपरासरण, आणि तिसरं आहे बहिपरासरण. ह्या 3 क्रिया होतात. समपरासरण, अवपरासरण आणि बहिपरासरण. म्हणजे आता हे नेमकं काय. आता बघा समपरासरण मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आत आणि बाहेर ह्याच्यातच उत्तर आहे. पेशीच्या आतमध्ये आणि पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण समान असतं. आता ऑस्मोसिस म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की पेशीच्या आतला आणि बाहेरचा जो पाण्याची जी लेव्हल आहे किंवा पाण्याचा जो प्रभाव आहे तो सारखा करणे, बरोबर आहे ना, त्यालाच आपण परासरण म्हणतो, बरोबर आहे. मग त्याच्या 3 शक्यता काय आहेत की समपरासरण, अवपरासरण आणि बहिपरासरण. समपरासरण म्हणजे काय, पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर दोन्ही ठिकाणी पाण्याचं प्रमाण सम असणे, त्याला म्हणायचं आपण समपरासरण.
आता अवपरासरण म्हणजे किंवा अवपरासरी म्हणजे काय, की पेशीच्या आतमध्ये बघा मी काय सांगते, पेशीच्या आतमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असतं आणि पेशीच्या बाहेर जास्त असतं. हा, पेशीच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. मग हे जे जास्त आहे तर ते समान करण्यासाठी आता एक उदाहरण तुम्हाला सांगते बघा. आपल्या सगळ्याकडे तुम्हाला हे माहिती असेल, मनुके असतात. मनुके, वाळलेले मनुके असतात, बरोबर आहे. आपण तो जो मनुका घेतला आणि 4-5 तास तर आपण जो भिजवला तर तो काय होतो, फुगतो. फुगतो की नाही, असा टम चांगला फुगतो. फुगतो म्हणजे नेमकं काय होतं, की त्या मनुक्यामध्ये पाणी कमी आहे, तो सुकलेला आहे, बरोबर आहे की नाही. आणि जेव्हा आपण आजूबाजूला त्याच्या पाणी आहे तेव्हा तो काय करतो, पाणी शोषून घेतो. म्हणजे सेल पण त्याचप्रमाणे कार्य करते, की पाणी जे बाहेरचं जास्तीचं पाणी आहे ते काय करते, शोषून घेते, बरोबर आहे ना. आणि मग त्या पाण्याची लेव्हल काय होते, परासरण म्हणजे काय, की त्याची लेव्हल काय होते, परत सारखी होते. म्हणून ह्याला म्हणायचं अवपरासरण. त्याच्यानंतर आहे बहिपरासरण. आता हे जे बहिपरासरण आहे, तर बहिपरासरण मध्ये काय होत असेल, आता ह्याच्यामध्ये बाहेरच्या उलट आहे. आता ह्याच्या पेशीच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण काय आहे, जास्त आहे आणि इथं काय आहे, कमी आहे. पेशीच्या बाहेर काय आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा, आपल्या फळांच्या फोडी असतात, आपण सफरचंद कापतो किंवा इतर कोणते टाकतो, आपण ते पाकामध्ये टाकतो. पाकामध्ये टाकल्यावर काय होतं, की जो जो पाक आहे तो काय करतो, ह्यातलं फळांमधला जो रस आहे तो शोषून घेतो, बरोबर की नाही. तो असा शोषून घेतो म्हणजे मग आतलं पेशी द्रव्य काय होतं, आकसतं. फळाच्या फोडी काय होतात, आकसतात, बरोबर आहे ना. म्हणजे काय, फोडीतलं पाणी काय झालं, पाकामध्ये शिरलं, बरोबर आहे. म्हणजे रससंकोच झाला. येते का लक्षात, रससंकोच झाला, कारण हे पाणी जास्त आहे, हे पाणी कमी आहे. मग दोन्ही पाणी लेवलला येण्यासाठी इथं काय झालेलं आहे, बहिपरासरण झालेलं आहे. कळालं, ह्या 3 शक्यता कोणत्या आहेत तुम्हाला. तर आता तुम्ही म्हणताल ह्याचा आपल्याला उपयोग कुठे होतो, समपरासरण, अवपरासरण आणि बहिपरासरण. ह्या 3 शक्यता आहेत, पण आता ह्या तिघांचा उपयोग आपल्याला कुठे होतो, सजीवांमध्ये ह्याचा आपल्याला उपयोग कुठे होतो. तर बघा, वनस्पती जे आहेत, आता वनस्पती लिव्हिंग थिंग्सच आहे. तर वनस्पती जेव्हा वाढते जमिनीमध्ये, मातीमध्ये जेव्हा वाढते, तेव्हा आपण जेव्हा वनस्पतीला पाणी टाकतो, झाडांना पाणी टाकतो, तेव्हा पाण्याचं शोषण कुठून करतात, तर जमिनीतून करतात, मातीतून करतात, हो की नाही. मग पाणी शोषण्याचं काम जे आहे, शोषून घेणे, हे ह्या 3 शक्यतांमार्फत होतं. म्हणजे जेव्हा पाणी शोषून घेतं की नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, अवपरासरण झालं. जेव्हा पाणी भरपूर पाणी झाडाला घातलेलं आहे तेव्हा ते समपरासरण झालं. तर ह्या दोन्ही तिन्ही ज्या क्रिया आहेत, हा त्याचं काय आहे, त्याला आपल्याला ह्या तिन्ही ज्या शक्यता आहेत त्याचा आपल्याला झाडांसाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर पहा, पाण्यातील अन्नाचे अमिबाद्वारे जे पोषण होतं, त्याला पण परासरण असंच म्हणतात. म्हणजे आता पाण्यामध्ये समजा आहे बाबा, अमिबा आहे पाण्यामध्ये, तुम्ही कुठलंही गढूळ पाणी घ्या किंवा घरामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये गहू टाका, ते थोडा वेळ 4 तास ठेवा आणि तेच पाणी तुम्ही सूक्ष्मदर्शिकाने पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये अमिबा दिसतील, बरोबर आहे. मग अमिबा काय करतो, पाण्याचं परासरण करतो. परासरण करतो म्हणजे काय, शोषून घेतो पाणी. तर हा जो उपयोग आहे हा आपल्या बॉडीमध्ये सतत होत असतो. आपल्या बॉडीला पाण्याची गरज असते आणि ते पाण्याची लेव्हल आपली समान राहण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. इथपर्यंत लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, ओके ठीक आहे. आता आपण पुढचा भाग पाहूया. आता बघा, आपण पेशी पाहिली, बरोबर आहे ना. त्याचे पेशीची प्रक्रिया पण पाहिली, नेमकं काय होतं काय नाही. पेशीच्या आतमध्ये आपण म्हणजे फास्ट जात असू, पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील म्हणून की सगळाच भाग त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी आणि थोड्या वेळात थोडस जास्त तुम्हाला माहिती मिळावी म्हणून थोडस मी जरा फास्ट घेते. तुम्ही नोट डाऊन करतच असतात काही गोष्टी. मग आपण काय काय शिकलो, सेल शिकलो, सजीव आहे निर्जीव आहे हे शिकलो, सेल कसा आहे त्याचा शोध कुणी लावला, उती कशा तयार होतात, अवयव कसे तयार होतात, ह्या गोष्टी आपण शिकलो. त्याचे अंग पण शिकलो, पेशी प्रक्रिया म्हणजे पेशी भक्षण, उत्सर्जन, विसरण आणि परासरण, ह्या गोष्टी आपण शिकलो. तर आता आपण पुढे घेणार आहोत पेशी विभाजन. पेशींचं विभाजन कसं होतं. आता ह्याच्यावर पण प्रश्न विचारलेला होता, मी 2-4 पेपर पाहिले की पेशींचं विभाजन कसं होतं. आता महत्वाचा जो गुणधर्म आहे, आता बघा
पेशीमध्ये काय असतं, सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे पेशीमध्ये, काय असतो, केंद्रक असतो, बरोबर आहे. मग हा जो आहे हा काय आहे, केंद्रक आहे. केंद्रकाच्या आतमधल्या भागाला म्हणतात केंद्रकी. काय म्हणतात, केंद्रकी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जे हा जो भाग आहे त्याला म्हणायचं केंद्रक आवरण. काय म्हणायचं याला, केंद्रकाचं आवरण. हा सगळा मधला भाग आहे, अगदी पेशीच्या आतला भाग आहे. तर हे तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की जेव्हा विभाजन होत असतं, आता बघा विभाजन होणे म्हणजे काय, एकाचे दोन होणे, बरोबर आहे की नाही. विभाजन होणे म्हणजे काय, एकाचे दोन होणे. आता एकाचे दोन होणे म्हणजे नेमकं काय, बघा एक पेशी सजीव आहेत, तुम्हाला मी आता सांगितलं की अमिबा आहे, पॅरामिशियम आहे, युग्लिना आहे. तर ह्या प्रजनन म्हणजे काय की स्वतःसारखं, म्हणजे विभाजन म्हणजे काय, आता आपल्या सजीवांमध्ये काय होत असतं, प्रजनन होत असतं. म्हणजे काय की प्रजनन म्हणजे आपल्यासारखा नवीन सजीव तयार नाही, परंतु हे पेशीचं विभाजन जे आहे, एक पेशी ज्या असतात, पेशी असतात बघा, अपेशीय सॉरी एकपेशीय सजीवांमधलं विभाजन म्हणजे काय, तर एकपेशीय सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन. एकपेशीय सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन. आता अलैंगिक म्हणजे काय, आता बघा लैंगिक प्रजनन म्हणजे जिथं दोन युग्मकांची गरज लागते, परंतु ही पेशीच एक आहे, ह्याच्यामध्ये युग्मकच एक आहे, बरोबर आहे. पण युग्मक जर एक असेल तर युग्मक निर्मिती विना जेव्हा एखाद्या प्रजातीचा एका जीवाने जी अवलंबलेली असतं, म्हणजे एका जीवामार्फत जी काही प्रजनन होते किंवा नवजात जीव निर्मिती होते, त्याला आपण काय म्हणतो, अलैंगिक. एका जीवामार्फत, बरोबर, आपण सजीव आहोत, आपल्याला दुसरा जीव निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करतात, दोन युग्मक लागतात, बरोबर आहे. पण इथं काय आहे, इथं एकच युग्मकामार्फत हे काय होतं, पेशींचं विभाजन होत असतं. मग आता हे जे विभाजन आहे, तर हे ह्याचे प्रकार आहेत, बरोबर. आता ह्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचे दोन प्रकार आहेत. हम्म तर आता पहिलं जे आहे द्विविभाजन. मी सगळं घेणार आहे, मला कमेंट मध्ये येतंय. एका तासामध्ये हा भाग होण्यासारखा नाहीये, 2-3 पिरियड्स आपल्याला घ्यावे लागतील. पहा, द्विविभाजक म्हणजे थोडक्यात बायनरी फिजन आपण ज्याला म्हणतो. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे बहुविभाजन. म्हणजे आपण आता बहुविभाजन म्हणजे काय येणार यामध्ये, मल्टिपल, की नाही, म्हणजे मल्टिपल फिजन. लक्ष द्यायचंय, खूप महत्वाचा भाग आहे हा. मल्टिपल म्हणजे बायनरी म्हणजे दोन भाग होणारे, मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त होणारे. आणि अजून एक तिसरा जो आहे तो आहे कलिकायन, म्हणजे इंग्लिश मध्ये ज्याला आपण म्हणतो बडी. तर अशा 3 प्रकारे अलैंगिक प्रजनन होत असतं. तर सगळ्यात सुरुवातीला आता आपण काय पाहणार आहोत की बाबा द्विविभाजन कसं होतं, बरोबर आहे ना. आता पहा, मी पुस्तक हे तुम्ही लिहून घेतलं असेल, द्विविभाजन. दोन भाग. आता समजा बघा अमिबा आहे, युग्लिना आहे, पॅरामिशियम आहे. आता हे जे जीव असतात की नाही, त्यांचं हे जे वेगवेगळे अधिजीव आहेत, त्यांचा विभाजनाचा अक्षर वेगवेगळा असतो, आडवा असू शकतो, उभा असू शकतो, कसाही असू शकतो. तर उदाहरणार्थ जो अमिबा मी तुम्हाला सांगितलं, त्याचा काही विशिष्ट आकार आहे का, नाही, ह्याचा आकार वेगवेगळा आहे. म्हणजे ह्याचा आकार वेगळा असल्यामुळे ह्याचं विभाजन कोणत्याही अक्षरात नव्हतं, बरोबर आहे. आणि ह्याचे दोन विभाजन होतात म्हणून याला साधं द्विविभाजन म्हणतात, बरोबर आहे. साधं म्हणजे ह्याचा कोणताही अक्षर असू शकतो. आता ह्याचा आकार वेगवेगळा आहे. आता समजा अजून आपण दुसरं घेतलं, पॅरामिशियम घेतलं, बघा पॅराशियम असा असतो थोडासा, बरोबर. असं याला सिलिया वगैरे असतात साईडनी. हा पण एक पेशी आहे पॅरामिशियम.
तर हे जे आहे पॅरामिशन हा थोडा लंबगोल असतो, बरोबर आहे. ह्याचं जे आहे ह्याचं आडव्या पद्धतीने द्विविभाजन, बरोबर आहे. ह्याचं काय होतं, आडव्या पद्धतीने विभाजन होतं. आणि युगलीनं जर तुम्ही पाहिलं असेल, युगलीनं असा असतो, तर ह्याचं काय होतं, उभ्या पद्धतीने ह्याचं द्विविभाजन, ते दोन भाग त्याचे होतात. म्हणजे सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे जेव्हा त्यांचं विभाजन होण्यासाठी जेव्हा अनुकूल परिस्थिती तयार होते तेव्हाच हे द्विविभाजन होत असतं. आता पहा बहुविभाजन. मी हे खूप शॉर्ट मध्ये सांगितलं द्विविभाजन, एकाच्या दोन पेशी कशा होतात, कारण हा जो भाग आहे हा खूप सोपा आहे आणि तुम्हाला माहिती असेल म्हणून थोडस शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे. आता बहुविभाजन जे आहे, आता ह्याच्यामध्ये मला थोडस जरा जास्त मध्ये म्हणजे डिटेल मॅडम तुमचा माईक ऑन करा. हॅलो, आवाज येतोय माझा सगळ्यांना? ओके. अमिबा किंवा इतर कोणताही आदिजीव जो असेल तो प्रतिकूल वातावरणामध्ये काय करत असतो, बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतो. म्हणजे काय, आता प्रतिकूल आणि अनुकूल ह्याच्यामध्ये याचा अर्थ कळणं गरजेचं आहे. प्रतिकूल आणि अनुकूल म्हणजे, अनुकूल म्हणजे चांगलं वातावरण, विभाजनासाठी असणारं चांगलं वातावरण. म्हणजे काय, तिथं अन्न पाणी त्यांची वाढ होण्यासाठी बाकीची जी कंडिशन आहे, म्हणजे वेदरची म्हणा किंवा आपल्या शरीरातली जी उष्णता आहे त्याची, तर ती जी आहे अनुकूल परिस्थिती जेव्हा असेल तेव्हा विभाजन करणं वेगळं. आणि प्रतिकूल म्हणजे काय, की ज्या वेळी जेव्हा त्यांचं प्रजनन होत असतं तेव्हा त्यांना अपुरं अन्न मिळतं किंवा इतर काही परिस्थिती तयार होते, प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळी काय करतं अमिबा जो आहे, अमिबाला छद्मपाद असतात. बघा हे असं असतं, बरोबर. ह्याला आपण काय म्हणतो, छद्मपाद असतात. आणि या छद्म पादाच्या साहाय्याने तो काय करत असतो, सगळीकडे फिरत असतो, लोकोमोशन होत असतं त्याचं छद्म पादाच्या साह्याने. मग आता जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते की नाही तेव्हा हा छद्मपाद तयारच करत नाही आणि स्वतःची हालचाल थांबवतो. मग आता जेव्हा स्वतःची हालचाल जेव्हा थांबवतो तेव्हा काय होतं, कारण परिस्थिती प्रतिकूल आहे, मग हे हालचाल थांबवली की मग तो काय होतो, स्वतःमध्ये एक आवरण तयार करून, हा म्हणजे एक कठीण आणि संरक्षक भिंत सारखं स्वतःला तो काय करतो, त्याच्यामध्ये एक स्वतःभोवती संरक्षक कवच तयार करतो, की जेणेकरून वातावरण काय आहे, प्रतिकूल आहे, आपल्याला अन्न पुरवठा होत नाहीये, आपल्याला लैंगिक प्रजनन तर करायचं आहे पण विभाजन पद्धतीने करायचंय, मग सगळ्याकडनं आपल्याला प्रोटेक्शन मिळावं ह्या अर्थाने तो काय करतो, स्वतःच्या भोवताली काय करत असतो, एक कवच तयार करतो, संरक्षक कवच ज्याला असं म्हणतो. मग अशा कोणत्याही एका पेशीला जेव्हा असं संरक्षक कवच तयार होतं की नाही, ह्या कवचाला म्हणतात पुटी. काय म्हणतात हा शब्द लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, पुटी म्हणतात. पुटी असं त्याला म्हणतात. मग आता ह्या पुटीमध्ये काय होतं, आजूबाजूचं वातावरण कसंही असू दे, ह्या पुटीच्या आतमध्ये विभाजन त्यांचं होत राहिलेले. आता इथे एकच केंद्रक आहे आतमध्ये, बरोबर आहे. मग आता जेव्हा जसा जसा वेळ पुढे पुढे जातो तसं आतमध्ये अनेक केंद्रके तयार होतात. मध्ये बऱ्याच दिवसांचा कालावधी जातो, जोपर्यंत अनुकूल परिस्थिती तयार होत नाही तोपर्यंत तो काय करतो, आतमध्ये अनेक केंद्रक तयार करतो. आपण बहुविभाजन शिकतोय, हा हे लक्षात घ्या. तर हा काय करतो, आतमध्ये अमिबा अनेक केंद्रक तयार करून घेतो. आणि मग काय होतं, जेव्हा परिस्थिती अनुकूल होते, म्हणजे आहे बाबा सगळं आता अन्न मिळणार आहे आणि मला खायला प्यायला भरपूर होणार आहे असं जेव्हा पेशीला वाटतं, तेव्हा मग काय होतं की ही जी पुटी आहे ती फुटते आणि ह्याच्यातनं हे सगळे केंद्रक म्हणजे हे छोटे छोटे अमिबा, केंद्रक म्हणजे काय, त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, अमिबामध्ये झाले. हे फुटल्यानंतर अनेक अमिबा काय होतात, त्याच्यातनं पटकन बाहेर पडतात, फुटतात, ते छोटे छोटे अमिबा त्या पुटीमध्ये तयार होतात
अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की ती पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा काय पडतात, बाहेर पडतात. तर ह्याला काय म्हणायचं, काय म्हणणार याला, बहुविभाजन. आले का लक्षात, समजलंय. पुढे आता पहा, तिसरा भाग जो होता तो आहे कलिकायन. कलिकायन म्हणजे काय, आपण पहिलं काय पाहिलं, द्विविभाजन. दुसरं काय पाहिलं, बहुविभाजन. आणि आता आपण पाहतोय कलिकायन. इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो बडिंग. काय म्हणतो आपण त्याला, बडिंग म्हणतो. मग बडिंग म्हणजे काय, आता बघा तुम्ही फर्मेंटेशन वगैरे, आंबवण्याची क्रिया वगैरे हे माहिती असेल आपल्याला, बरोबर आहे ना. काय करायचं, बाजारात मग एक ड्राय इस्ट पावडर मिळतो किंवा सोडा वगैरे मिळतो, तो 50 ml कोमट पाण्यामध्ये टाकायचं. 1 तास तसंच ठेवायचं आणि नंतर त्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्यायचा आणि तो मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही पाहिला तर एक किण्व पेशी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते. ही जी किण्व पेशी आहे तर ती कशा प्रकारे दिसते बाबा, एक किण्व पेशी जी आहे, जनक किण्व पेशी, समजा हे केंद्रक आहे, ही अशी दिसते, बरोबर आहे. मग ह्याचं कलिकायन जेव्हा होतं की नाही, तेव्हा काय होतं, हा असा भाग तयार होतो. म्हणजे हे जे केंद्रक आहे हे आतमध्ये अशा प्रकारे स्प्रेड होतं. अजून थोड्या वेळानंतर, अजून 1-2 तासानंतर किंवा अजून थोड्या कालावधीनंतर काय होतं परत, हे जे आहे हे असं होतं. आणि तुम्ही जर इथं नीट निरीक्षण केलं तर इथं तुम्हाला काय दिसेल, 2 केंद्रक झाले दिसतात. आणि नंतर जसं जसं आपण पुढे जाणार तेव्हा ही जी खाच आहे ही कमी होते आणि एकावर एक असे 2 तुम्हाला काय दिसणार आहेत, बळ आल्यासारखे. म्हणजे काय, आता बघा हे सगळ्यात सुरुवातीला ह्याचं कलिकायन आपलं होत आहे, बरोबर आहे. ही किण्व पेशी आहे, ही काय आहे ही किण्व पेशी. आता इथे ह्याला काय आलेलं आहे, थोडासा फुगवटा आलाय, इथं खास तयार झाली आणि ही कमी कमी झाली आणि हे 2 सेपरेट झाले, बरोबर आहे ना. हे सेपरेट झाले, परत ह्याचं बडिंग झालं आणि हे असं करत 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 ह्याला अनेक कलिका. मग ह्याला काय म्हणायचं, अनेक कलिका तयार झाल्या की नाही या, म्हणजे काय, मुकुलायन म्हणजे कलिकायन म्हणजे अनेक, एकावर एक, म्हणजे अनेक किण्व पेशींना एक 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 छोटी कलिका दिसते. तर ह्या ज्या किण्व एकपेशीय कवकांमध्ये कलिका पद्धतीने काय झालंय, अलैंगिक प्रजनन झालेलं आहे. लैंगिक नाही, अलैंगिक. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी आता सूत्री विभाजनाने काय झालं, 2 नवजात केंद्रक तयार झाले, बरोबर आहे. त्याला आपण सुरुवातीला काय म्हटलं इथं किण्व पेशी म्हणजे जनक किण्व पेशी आपण असं म्हटलं. मग बारीकसा फुगवटा आला, त्याच्यामध्ये कलिका निघाली, मग परत 2 झाले, 2चे 4 झाले. मग जेव्हा योग्य वाढ झाली तेव्हा ती जनक पेशीपासून काय झाली, वेगळी होणार आणि मग त्यांचं स्वतंत्र असं नवजात किण्व पेशी म्हणून त्याची स्वतःची अशी ओळख तयार होती. कळालं इथपर्यंत तुम्हाला पेशींचं विभाजन कसं कसं झालेलं आहे. पहिलं आहे द्विविभाजन, दुसरं आहे काय बहुविभाजन आणि तिसरं जे होतं ते कलिकायन, बरोबर आहे ना. आता ह्याच्यामध्ये जे आहे बहुपेशीमध्ये मी तुम्हाला हे 3 भाग सांगितले, बरोबर आहे. अलैंगिक पण सांगितलं. आता ह्याच्यामध्ये अजून बहुपेशी सजीवन मध्ये अलैंगिक प्रजनन अजून 2-3 बघा कसं आहे, स्पायरोगेरा माहिती असेल. अजून कोणते 2-3 प्रकार आहेत ते पण सांगते तुम्हाला. त्याला आपण खंडीभवन म्हणतो. खंडीभवन त्याला आपण इंग्लिश मध्ये शब्द आहे फ्रॅगमेंटेशन. काय म्हणायचं याला, फ्रॅगमेंटेशन. तुम्हाला स्पायरोगेरा माहिती असेल. सगळ्यांना माहिती आहे साधारण स्पायरोगेरा कसा असतो. हा, आतमध्ये त्याचे अंगक वगैरे आहेत. तर ह्याचं काय होतं, खंडीभवन म्हणजे ह्याचे जेव्हा 2 तुकडे होतात, बरोबर आहे. 2 तुकडे झाल्यावर काय होतं, असे 2 भाग तयार होतात. म्हणून ह्याला काय म्हणायचं, खंडीभवन म्हणजे
फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की बहुपेशीय संयोजनामधलं अलैंगिक प्रवर्धन म्हणजे कशाच्या मार्फत झालं फ्रॅगमेंटेशनच्या मार्फत ते झालं. आता अजून एक पुढचा जो भाग आहे फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर काय पुनर्जनन म्हणजे रिजनरेशन ज्याला आपण म्हणतो पुनर्जनन. पुनर्जनन पुनर्जनन आपण म्हणतो रिजनरेशन. पुनर्जनन आता तुम्हाला माहिती असेल की पाल म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला सांगते की पाल माहितीये तुम्हाला पालीवर जेव्हा अटॅक होतो तेव्हा ती काय करते त्याची शेपटी पटकन काढते आणि निघून जाते बरोबर आहे. मग त्या पालीचं काय होतं परत वाढ होते की नाही तिच्या शेपटीची परत एकदा काय झाली वाढ झाली म्हणजे तिचे प्लॅनेरिया सारखे जे काही प्राणी असतात एकपेक्षा जे प्राणी आहेत प्लॅनेरिया सारखे ते काय करतात विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन दोन तुकडे करतात आणि त्या तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग परत तयार करतात. नवजात प्राणी तयार केले जातात ह्यालाच आपण काय म्हणतो पुनर्जनन म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला मग सांगितलं बडिंग एक आहे ते हायड्रामध्ये होतं. त्याच्यानंतर शाकीय प्रजनन जे आहे ते झाडांमध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये होतं की व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेटिव्ह तुम्ही पानफुटी वगैरे माहिती असेल तुम्हाला की पानफुटीमध्ये त्याला आपोआप काय येतात पानफुटीला मूळ खोड पान वगैरे येतं. हे सगळं पेशीमार्फत ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत होत राहतात. तर बऱ्यापैकी आता तुम्हाला माहिती पडलं असेल मी आता काय काय घेतलंय ते रिवाइज करायची गरज नाहीये. आता अजून थोडासा एक शेवटचा एक भाग मला तुम्हाला सांगायचं राहिलेला आहे तो एक सांगते. सूत्री विभाजन एक आहे ज्याला आपण मायटोसिस मेयोसिस वगैरे आपण जे म्हणतो पेशी विभाजनामध्ये जो आहे भाग तो आहे सूत्री विभाजन. आता ह्या सूत्री विभाजनामध्ये काय येतं म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला मायटोसिस म्हणतो. सूत्री पेशी विभाजन आणि अर्ध गुणसूत्री विभाजन असं दुसरं आहे. तर आता ह्या सूत्री विभाजनाचे परत दोन भाग पडले. केंद्रकाचे विभाजन जे आपण ह्याला आता प्रकल विभाजन असं म्हणूया. प्रकल विभाजन आता प्रकल विभाजन म्हणजे काय तर केंद्रकाचे विभाजन. आता एका मॅडमचा मेसेज होता म्हणून हे परत घेते ज्याला आपण कॅरोकायटोनेसिस म्हणतो केंद्रकाचे विभाजन. आणि दुसरं जे आहे त्याला म्हणायचं परिकल विभाजन. आता एखादा मेसेज होता म्हणून हे परत घेते मी. प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे याच्यामध्ये काय होतं सायटोकेनेसिस म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन. हा महत्वाचा भाग आहे हा सुद्धा. ह्याला म्हणायचं कॅरोकेनेसिस आणि ह्याला म्हणायचं सायटोकेनेसिस. आता ह्याच्या ना 4 अवस्था असतात. ती अवस्था असतात 4 अवस्था बरोबर. आता पहा कोणत्या कोणत्या आहेत. पहिली जी अवस्था आहे तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना. पहिली जी अवस्था आहे त्याला म्हणायचं पूर्वावस्था. पूर्वावस्था म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणणार प्रोफेस. काय म्हणायचं आपल्याला प्रोफेस. त्याच्यानंतर जे दुसरं जे आहे त्याला म्हणायचं मध्यावस्था. काय म्हणायचं याला मध्यावस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेटाफेस असं म्हणतो. तिसरं जे आहे ते पश्चावस्था. पश्चावस्थेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एनाफेस. आणि चौथा जो भाग आहे तो आहे अंत्यावस्था. हा चौथा भाग आहे
आणि ह्याला आपण म्हणतो टेलोसिस. मायटोसिस मध्ये हे भाग आहेत पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. आता बघा ह्याच्यामध्ये गुणसूत्र असतात. पूर्वावस्थामध्ये तुम्हाला इथं थोडस डिटेल मध्ये सांगते, नंतर घेऊ आपण. बघा आता समजा इथं पेशी आहे आता पूर्वावस्थामध्ये नेमकं काय होतं, आतमध्ये काय आहे तिथं गुणसूत्र आहे. गुणसूत्र माहिती आहे तुम्हाला बरोबर, एक्सेल तुम्हाला जे दाखवले आहेत. हे गुणसूत्र कुठे आहेत, त्या पहिल्या पूर्वावस्थेमध्ये आहेत बरोबर. मग मध्य अवस्थेमध्ये म्हणजे मेटाफेज मध्ये काय होतं की हे जे गुणसूत्र आहेत हे एकमेकांपासून तूर्कतंतू मार्फत, म्हणजे बघा समजा हे असं आहे तर इथे ह्याला आपण ताराकेंद्र म्हणू. तर हे अशा प्रकारे हे जे गुणसूत्र आहे हे आता मध्ये काय झालं विभागला गेले बरोबर आहे. ह्याला आपण तूर्कतंतू असं म्हणणार आहोत. म्हणजे तूर्कतंतू आणि हे जे आहे ह्याला काय म्हणायचं, ह्याला ताराकेंद्र. हे जे आहे हे काय आहे, ताराकेंद्र. आणि हे जे आहे हे काय आहे, गुणसूत्र आहे. तर हे काय झाले, मध्यावस्थामध्ये हे मधले गुणसूत्र हे पहिल्या म्हणजे पूर्वावस्थामध्ये, मध्यावस्थामध्ये हे जे आहेत गुणसूत्र हे काय झाले, विभागले गेले. त्याच्यानंतर पश्चावस्था. मग आता पश्चावस्थामध्ये नेमकं परत काय होतं, हे अजून एकमेकांपेक्षा काय होतात, लांब जातात. बघा छान तास झालेला आहे आजचा. आपण 10 मिनिटं जास्त झालेत, तर नेक्स्ट तासामध्ये जो राहिलेला भाग आहे तो आपण निश्चितच पूर्ण करणार आहोत. आणि केळाच्या घडासारखं हे तुम्हाला दिसतंय, बरोबर सांगितलं. आता एकाने मेसेज केला करेक्ट की केळाच्या घड्यासारखं हे दिसतं. आणि ही जी आहे ही अर्धगुण अवस्था झालेली आहे बरोबर. आणि अंत्यावस्थामध्ये शेवटी काय होतं की यांचे वेगवेगळे काय होतं, दोन केंद्रक तयार होतात हळूहळू. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्याचे दोन म्हणजे हे ह्याच्याकडे खेचले गेले आणि इथं काय झाले, हे इथं खेचले गेल्यामुळं हे इथं जवळ आले आणि ह्याचे दोन काय झाले, केंद्रक तयार झाले. आणि दोन केंद्रक जेव्हा तयार होतात, जनकपेशीचे दोन समान, आता दोन काय झाले, समान भागामध्ये असं विभाजन झालं आणि दोन नवजात पेशी त्याच्यात तयार होतात. म्हणजे काय होतं की पेशी द्रव्याचं विभाजन होऊन नवीन जन्य पेशी त्याच्यामध्ये तयार होतात. आता ह्या ज्या जन्य पेशी आहेत ह्याचा उपयोग काय होतो, कशासाठी होतो, तर आपल्या शरीराच्या वाढीसाठी याचा उपयोग होतो. म्हणजे बघा आता शरीराच्या वाढीसाठी म्हणजे काय की आपल्याला काही लागलंय, आपल्याला रक्त आलंय किंवा आपलं काहीतरी आपल्या शरीराचं नुकसान झालेलं आहे बरोबर आहे ना. तर ती झीज भरून काढण्यासाठी, आपल्या जखमा बऱ्या करण्यासाठी किंवा आपल्या रक्तवाढीसाठी हे सूत्री विभाजन काय आहे, महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. आलंय का लक्षात सगळ्यांना, समजलं असेल मला असं वाटतं. अजून काही सांगायचं आहे अजून बरंच, पण एका पिरियड मध्ये काही होणार नाहीये. तर आता ह्या ज्या पेशी आहेत बघा, आपण पेशीच्या बद्दल बरीच मी माहिती तुम्हाला आता सांगितली. आता तुम्ही डायजेशन, आता थोडंसं अजून थोडं पेशीच्या संदर्भातच आहे. डायजेशन म्हणजे काय की आपण अन्न खातो बरोबर आहे ना, आपण जेवतो, जेवल्यानंतर काय होतं, अन्न आपल्या पोटामध्ये जातं बरोबर आहे ना. मग पोटामध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा चांगलं, आपल्याला बघा लहानपणापासून सांगितलेलं असतं की अन्न बेटा चांगलं चावून खा, चांगलं चावून खा, आपण पण सांगतो सगळ्यांना. चावून खाल्ल्यानंतर मग पुढे काय होतं की ते अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा ते आपल्या पोटामध्ये त्याचं चर्निंग होतं, पोटामध्ये आपण गिळतो, पोटामध्ये जातं, मग आपण पाणी पितो आणि मग ते काय होतं, त्याचं तिथं चर्निंग होतं. आणि मग जे काही पचलेला भाग आहे बरोबर, तो काय केला जातो, रक्तामार्फत शोषून घेतला जातो. रक्तामध्ये आपल्या पेशी आहेत. न पचलेला जो भाग आहे तो पुढे कुठे जातो, लहान आतड्याकडे जातो, तिथं अजून शोषून घेतलं जातं. जेवढं अन्नाकडनं शोषून घेता येईल तेवढं ब्लड आपलं काय करत असतं, ब्लड मधल्या पेशी शोषून घेत असतात. मग लहान आतड्याकडून मोठ्या आतड्याकडे
आणि नंतर मग काय होतं की बाबा हे बाकीचं पचलेलं नाही आपल्याला, मग ते एक्सक्रिशन मार्फत काय होतं आपल्या शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं, म्हणजे त्याचा आपल्याला शरीराला काहीही उपयोग होत नाही, बरोबर आहे की नाही. मग अशा प्रकारे हे जे आहे तर आपल्याला काय म्हणायचं की पेशींचा जो रोल आहे आपल्या शरीरामध्ये खूप खूप महत्वाचा आहे, की जेणेकरून आपल्याला सगळं शरीराची झीज भरून काढणे, आपल्या शरीराला जे लागणार आहे ते सगळं आपल्याला कोणामार्फत मिळतं, तर आपल्याला ह्या पेशींमार्फत आपल्याला हे मिळत असतं. ओके, तर बऱ्यापैकी झालेलं आहे. मायटोसिस घेतलेला आहे, आता मिओसिस एक घ्यायचं राहिलेलं आहे, पण आपला वेळ पण झालेला आहे, मला नाही वाटत की तेवढ्या ह्याच्यामध्ये होईल म्हणून. चालतंय, आजचा भाग आपण संपवूया इथं, आणि उद्या परत अजून जर जमलं तर आपण परत एकदा घेऊ. मायटोसिस घेतलेला आहे, मिओसिस राहिलेला आहे. पेशी विभाजन तुम्हाला कळालं असेल अशी अपेक्षा आहे मला. घेऊ आपण मिओसिस पण घेऊ, पण आता पुढच्या लेक्चरला आपण घेऊ, कारण हे आता होणार नाही. तर मला असं वाटतं आपण आता वेळ पण झालेली आहे, तर क्लास थांबूया. तुम्हाला काही अडचण आहे का कुणाला? आता मी जे घेतलं मायटोसिस घेतलेलं आहे, मिओसिस राहिलेलं आहे, आतापर्यंत जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? कमेंट मध्ये तुम्ही हे करू शकता. नाहीये कोणाला? मिओसिस सांगू का मग? 1-2 मिनिटं थोडस तुम्हाला सांगते बा, अडचण नसेल तर. तर आता मिओसिस घेऊ आपण, 1-2 मिनिटात होऊन जाईल. मिओसिस म्हणजे ज्याला आपण म्हणतो अर्धसूत्री विभाजन. तर अर्धसूत्री विभाजन हे 2 टप्प्यामध्ये होतं, भाग 1 आणि भाग 2. आता भाग 1 मध्ये नेमकं काय होतं, सजातीय जे गुणसूत्र आहेत त्यांचं जनुकीय पुनःसंयोग म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं, आणि नंतर ते सजातीय जी गुणसूत्र आहेत म्हणजे अर्ध गुणसूत्र जोडी नाही तर 2 संचामध्ये ते विभागून जातात, आणि त्याचे 2 एक गुणक पेशी तयार होतात. मी तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून दाखवते अर्धसूत्री म्हणजे मिओसिस कसं होत आहे पहा. त्याचे 2 भाग आहेत ऍक्च्युली. तर पहा, आता पहिलं जे आहे ही जी पेशी आहे ही अशी पेशी आहे, बरोबर आहे, आतमध्ये गुणसूत्र आहे. हा जो आहे पहिला भाग आहे. दुसऱ्यामध्ये जेव्हा हे जे आहेत गुणसूत्र हे काय होतात, अजून एक भाग तयार होतो, एक रेड कलरची एक ब्ल्यू कलरची, एक रेड कलरची एक ब्ल्यू कलरची, हे 2. आणि तिसऱ्या भागामध्ये जे आहे आता हे खूप जवळ जवळ आलेले असे, एक आणि असे 2, हा तिसऱ्या भागात, बरोबर आहे. आता हे 1-2-3 आणि अजून एक चौथ्यामध्ये असंच राहतं. आता ह्याच्यानंतर हे विभागल्या जातं, म्हणजे काय होतं की पॅरलल होतं हे तुम्हाला दाखवूया. एक तारा केंद्र तयार होते आणि हे असं जे जनुकात असे मध्ये इथं आहेत. आता हे काय होतं, हळूहळू मध्यावस्थेमध्ये जवळ येतात, आणि मग नंतर काय होतं ह्याचं अंत्यावस्था येते. ह्याच्यामध्ये पण 2-3 अर्धसूत्री विभाजन पण मी तुम्हाला सांगितलं की 2 टप्प्यामध्ये होतं. ते अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. ते जनुकीय पुनःसंयोग होतो, म्हणजे सजातीय गुणसूत्र जे आहे ते 2 संचामध्ये विभागले जातात. 2 संचामध्ये हे विभागले जाऊन 2 एक गुणी पेशी तयार होतात. लक्षात 2 एक गुणी पेशी त्याच्यामध्ये तयार होतात. अर्धसूत्र विभाजनाचा दुसरा भाग आहे तो पहिल्या भागासारखाच एक आहे, आणि ह्याच्यामध्ये 2 काय म्हणतात अर्धसूत्र गुणे जे आहेत ते वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात, आणि त्याच्यापासून परत 4 वेगवेगळ्या पेशी तयार होतात. म्हणजे युग्मक आणि बीजाणू तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही अर्धसूत्री विभाजनाने काय होते, तयार होते. म्हणून मी म्हटलं की हे जरा खूप मोठं आहे, जरा घाई होईल हे सांगायला, व्यवस्थित जमणार नाहीये आपल्याला, अजून एक ह्याचा पिरियड घ्यावा लागेल. म्हणजे एक द्विगुणित आहे, 4 गुणित आहेत, अशा अनेक समजातीय पेशी
त्याच्यानंतर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे पारगती, असे जनुकाचे पुनঃसंयोग होऊन रिकॉम्बिनेशन होऊन एक डॉटर सेल म्हणजे ज्याला आपण नवजात पेशी, ज्या जनुकीय दृष्टीने पेशीपेक्षा थोड्याशा एकमेकांपेक्षा या वेगळ्या असतात. आले का लक्षात? ठीक आहे, चालेल. बऱ्यापैकी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. हे फक्त शेवटचा जो भाग आहे मायटोसिस आपण घेतला. मिओसिस मध्ये थोडीशी घाई झालेली आहे, तर आपला वेळ पण झालेला आहे. आपण परत एकदा भेटू. फार वाटलं तुम्हाला काही अडचण असेल विज्ञान मध्ये, अजून कोणता जो भाग असेल तुम्हाला जो अवघड जात असेल, तुम्ही कमेंट मध्ये टाका. मग आपण अजूनही त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कळालं नसेल, समजा विद्युत आहे, केमिकल इक्वेशन्स आहे, प्राण्यांचं वर्गीकरण आहे, किंवा अनुवंशिकता हेरिडिटी आहे, लाईफ प्रोसेस आहे, जे काही असेल ते तुम्ही कमेंट मध्ये टाका. जमल्यास मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, चालते. शुभांगी मॅडम. ओके, थँक यू ऑल ऑफ यू अँड गुड नाईट. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? जैवतंत्रज्ञान. आता जो भाग होता आपला सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचाच होता, सेलचाच होता, जो आपले युनिट आहे आपल्या बॉडीचं. हो की नाही? कळालं असेल सगळ्यांना? आजचा क्लास आपण थांबवूया इथे. शुभांगी मॅडम. हो, टिश्यू कल्चर पण आहे बऱ्यापैकी घ्यायचंय. ते पण खूप आहे. शास्त्रज्ञांनी एवढं सायन्स खूप मोठं आहे ना, की एका पिरियड मध्ये मी हे तुम्हाला सांगू शकणार नाही. 45 मिनिटांमध्ये मी तुम्हाला काय काय म्हणून आणि किती किती, तरी मी खूप फास्ट घेतलेलं आहे. आपण घेऊ परत. तुम्हाला समजलं असेल नक्कीच, आशा करते. माझ्याकडनं जेवढं समजलं असेल, जेवढा प्रयत्न केलाय मी तुम्हाला चांगलं समजून सांगण्याचा, तेवढं केलेलं आहे. अजून काही अडचणी असतील तर आपण नेक्स्ट गेस्ट लेक्चरला परत भेटूया. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू अँड गुड नाईट.